गुड मॉर्निंग मैत्रिणींनो. आज आपण बघूया काय करायचं. आता हे एक फूल तयार केलेलं मी, तर ते फूल मला रुमालामध्ये वापरायचं आहे. तर मी आता हे इकडे आपण जे एकदम मोठी खांब पाहिले ना, की ट्रिपल क्रोशा ती डिझाईन आहे. तर पुढेही कंटिन्यू करूया आपण ही डिझाईन. हे मोती कलर घेतलेला आहे, पेंट मोती कलर, चमकीची लोकर आहे. चॅनलवर कोण नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, आणि ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे त्यांनी कमेंट आणि लाईक नक्की करा. हे जॉईन करून घेतलं धागा. मी पर्सचा व्हिडिओ टाकलेला, ती पर्स पूर्ण तयार झाल्यानंतर कशी वाटली नक्की कमेंटमधून सांगा. इथे आपण 2 साखळी घेतली आहे. तर आता आपण इथे आपण पिताना हे 2 वेळा घ्यायचे. दोनातून एक आणि दोनातून एक, परत मोठा करायचा. तर त्याच साखळीतून घ्यायचं आहे. हे 2 वेळा घ्यायचे आणि मग दोन साखळी घ्यायचे. दोनातून एक परत मी नवीन प्रयत्न करत असते काहीतरी नवीन करण्याचा. तुम्हाला आवडतं ते नक्की सांगा. हे सध्या आता असं दिसते, पण आपण हे कंटिन्यू राऊंड करत जाऊ ना, तेव्हा त्याला वेगळा एक आकार येणार आहे. तर मला हे आपण तसा आकार येतो. आता हा राऊंड मी कंप्लीट करून घेते. पूर्ण इथून इथेपर्यंत असा कंप्लीट करून घेते. आता हा व्हाईट कलरचा राऊंड पूर्ण झालेला आहे बघा, कसं दिसतंय फुल. आणि आता मी ही ब्लू कलर घेत आहे चमकीची. मी ही लोकर वापरते, ओसवाल बेबी वूल. ही म्हणजे चमकीची असून पण स्मूथ आहे, मऊ आहे. सुरुवातीला गोल करून जॉईन करू. तीन साखळी करून घेऊया. त्यानंतर 3 साखळी झाल्यानंतर परत तिथूनच मी खांब घेत आहे. सिंगल. त्यानंतर इथे मी 2 साखळी घेत आहे. आता मी या गॅप मधून 2 खांब घेत जाणार आहे. आणि 2 साखळी. परत पुढच्या गॅप मधून 2. हा खांब करायला सोपा वाटतो, पटापट होतो.
बऱ्यापैकी हा रुमालाला हाच वापरतो आपण. जे नवीन असतील त्यांनी पहा, आपण हे एकदा घेतोय, मग इथून दुसरं, मग दोनातून एक आणि दोनातून, हा असा आपला सिंगल काम आहे, डबल क्रोशे. कलर छान वाटते पहा. मला आणि नवीन नवीन काय पाहायला आवडेल. टोकरीपासून काय काय बनवलं पाहिजे किंवा काय पाहण्याची इच्छा आहे ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. किंवा रुमालासाठी कोणते कलर यूज करू दे. आता हा राऊंड आपण असंच कम्प्लीट करून घेऊ. तर हा एवढं झालेला आहे. पूर्ण इथून इथेपर्यंत कम्प्लीट करून घेते मी.